चला आज तर लाली उठजोबा तर किचनमधले अर्धे कामं तर कंप्लीट करायचे म्हणून लवकर उठून किचनमध्ये गेले, पण मॅडम आधीच उठून बसलती म्हणून तिला घेऊनच सगळे कामं करावं लागलं. आता हिची तब्येत बिघडायचं कारण मीच आहो, कारण दिवस रात्र हे थंडगार पाणी पिऊन नाही तिला सर्दी झाली आहे. आधी तिला तर झोपी घालते, त्याच्यानंतर मला हे कपडे घडी करायचं आहे, किचनसुद्धा क्लीन करायचं आहे. पण इकडे नाही छोले भिजवायला ठेवलो कारण मला ह्याची भाजी बनवायचं आहे. पण किचनमध्ये एंट्री केली की दुसरीच भाजी बनवून टाकते. त्याच्यानंतर मला याद निघाले, अरे हे भिजू गाठाला तसंच राहून चाललंय. असो आता हे रोजचं प्रकार बघून तर मला भाजी बनवणं होईनाच वाटलं म्हणून त्याला मोड येण्यासाठी भिजू गाठले. चला इथं आमचे नखरे काय चालतात दिवसभर ते दाखवते. काय नास लेकराचं पोट भरवायचं म्हणजे नाही, पहिले मम्मी येण्यासारखं करावं लागते तेव्हाच त्यांनी खाणार. असो इकडे फ्रीज ओपन केलं म्हणजे मला आधी आईस्क्रीम दिसलेलं आहे, पण माझी पण तब्येत आता खराब व्हायला आली वाटलं म्हणूनच ते तसंच राहून चालले. चला इकडे आमचं दूध आलंय, पण त्याच्यासोबत केळी पण आलात. आता पाटील जिमला जाईना ते आधी नाहीतर जाऊन आल्यावर खायना त्यांना बनाना शेक न चुकता देवावंच लागतंय म्हणून तर तेच करून घेतले. इथं बापले एक मस्त झोपी गेलात, पण मी मात्र चिवी व्हावं कारण 2 घंटे जर झोप घेतले तर बाकीचे कामं तसंच राहून जातात म्हणून जबरदस्ती उठून कामाला लागावं लागते. सो चला असंच होतं आजचा दिवस. बाय.